गरुडा मी पणाला गर्व जावला, संकट समय धाव बोलला, प्रेम भाव नसेच्या हाकेला, अर्थन उरला त्याला. अरे भक्ती जाळली लीन चरणावर, भाव अर्पुनी जोडिले दोन्ही कर, शुद्ध मनानं भजले देव, म्हणून उभा राहिला सर्वेश्वर. निव्वळ गैरसमज होता. विश्वाचा भार माझ्या मस्तकी आहे आणि तुझ्यावर बसताना अरे भार मला हलका करून बसावं लागतंय, बसावं लागतंय. मी मूळ स्वरूपात कधी तुझ्या विराजित झालो नाही, कारण मूळ स्वरूपातला परब्रह्म परमेश्वर हा स्वर्ग सुखाच्या उन्नत आहे, तो वैकुंठ तिथंच आहे. देवा हा प्रश्न निर्माण झालाच होता रे, तू प्रथम उत्तर दिलं. कारण तुला मी घेऊन विश्वात फिरतो, पण तुझा भार मी सहजरित्या घेऊन फिरत होतो रे. पण देवा आज तुझा भार सहज झाला नाही, याला फक्त एका डाव्या भुजेचा भार. देवा याला कारण काय आहे? तर तू माझ्यावर विराजित होतो, तो पूर्णतः भार घेऊन नाही, तर तो वंश रूपाने. गरुडा मी पणाला गर्व जावला, संकट समय धाव बोलला, प्रेम भाव नसेच्या हाकेला, अर्थन उरला त्याला. अरे भक्ती जाळली लीन चरणावर, भाव अर्पुनी जोडिले दोन्ही कर, शुद्ध मनानं भजले देव, म्हणून उभा राहिला सर्वेश्वर. माझी एकच इच्छा आहे. अशी कोणती? माझ्या भुकेचं शांतवन झालं पाहिजे. चिंता करू नकोस, तुझ्या भुकेची शांतता मी करेन. जे शापित मत्स्य अनेक जलाशयात सप्तद्वीपाच्या सप्त बेटामध्ये शापित मत्स्य वावरतात, जा त्यांना गिळण करून तुझं उदर शांत कर. भार तुझा देवा मला सहन झाला पाहिजे. चिंता करू नको. जसा जसा अहंकाराचा मनोरा कमी होईल, तसा तसा माझा भार अशी कोणती ती म्हणजे यांचा विरोध याच आहे.